वेद वॉरियर संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज, सामना चालू करायचा आहे. दोन आघाडीचे फलंदाज संजय आणि त्यांच्या बरोबर येणे राहुल. आमच्या बरोबर जर पाहिलं तर कुणाल स्पोर्ट्स संघाचे संघमालक संजय देसाई साहेबांचे सुपुत्र कुणाल देसाई जोडले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. चला प्लीज वेद वॉरियर्स थोडंसं सहकार्य करा. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन चांगला पंच, बॅकफुट पंच, चेंडू जाईल स्वीपर कव्हरला. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. पॉवर प्ले मधला दर्जेदार अस्वाद हॉटेल पीटीपीएल चौकार. संजय पहिला चेंडू खेळत असताना आपण पाहिलं भागवत बागल सरांचा चेंडू बॅकफुटला जाऊन अगदी बॅकफुट पंच. 40+ चिता संजय देसाई स्वतः संघमालक आहेत. बॉस यांना नेहमी 40+ चिता म्हणून अगदी त्यांचं वर्णन केलं जातं. बॅकफुटला जाऊन चांगला पंच, एक धाव नक्कीच घेण्याचा प्रयत्न राहिलाय परंतु कोणतीही धाव मिळणार नाहीये. संजय देसाई बॉस नेहमी त्यांचा उल्लेख करतात 40+ चिता आणि वयवर्ष जरी 40+ असेल तरी खेळाची आवड आज मात्र सलामीला आल्यात. कसा खेळ करतील. मोठा फटका खेळायचा होता, शरीरापासून दूर टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. महेश विसाळे सर जुईनगर, गुरुनाथ पाटील सर सारसोळे, विनोद भगत सर वाशी. 4 दिवसामध्ये नामांकित पंचांचे आपण त्रिकूट पाहिलं. पुढे टाकलेला चेंडू इनसाइड आउट, ओव्हर द बॉलर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. MH50 केक शॉप पीटीपीएल चौकार. अगदी संजय देसाई यांचा पवित्रा आपल्याला पाहायला मिळतोय. भागवत बागल यांच्यावर केलेलं आक्रमण, पुढे टाकलेला चेंडू ज्या प्रकारे बॅट चेंडूवर आली, कौतुकास्पद. कुणाल स्पोर्ट्स संघाने जर पाहिलं तर सलग 3 वर्ष हा संघ खेळतोय. एका धावेला मुकादमने सांगितले की 20 रुपये प्रत्येक धावेला. उचलला यावेळी देखील चांगला फटका. चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय की काय. होय, यावेळी मात्र बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर तब्बल 12 धावा म्हणजे पहिल्या 3 चेंडूवरती आलेत. 240 रुपये झालेत जमा. देसाई साहेब हा नाद लय बेकार सध्या पाहत आहे. कसा आहे तो नाद, याला बोलतात नाद. नाद असावा तो क्रिकेटचा आणि तो त्यांना आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका. यावेळी गोलंदाजाच्या डोक्यावरून अगदी मिड विकेट कावकाना रिझनला. देसाई साहेबांनी सांगितलंय तुम्हाला वाटतं मी म्हातारा झालोय, पण नाही, अजून मी तरुण आहे. त्यांनी बऱ्याच लोकांना उत्तर दिलंय. बरेच जण बोलतात तुम्ही क्रिकेट सोडून द्या. त्यांनी सांगितलंय शेर बुडा नाही हुआ है, शेर अभी जवान है. बॅट स्विंग केले, कमबॅक केला यावेळी मात्र भागवत यांनी. पहा तब्बल धावसंख्या स्कोर कार्डवरती 17. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि संजयजी देसाई यांना तुम्ही पाहताय. पहा खर तर लोकांनी मारलेल्या टोमण्याच्या भट्टीत माणूस राख नाही, माणूस हिरा बनतो. हे उत्तम उदाहरण आहे. बरोबर मुकादम यांना हे वाक्य जरूर पटलं असेल. लोकांनी मारलेल्या टोमण्याच्या भट्टीत माणूस राख नाही तर हिरा बनतो. आणि संजय देसाई साहेब आज उन्हामध्ये चमकलेत. वा, आमचे कुमार आबा त्यांचं देखील आगमन होत आहे. वेलकम कुमार आबा, आपलं देखील स्वागत आहे. बॉस नेहमी त्यांना 40+ चिता म्हणून वारंवार सातत्याने उल्लेख करतात आणि आज मात्र त्यांची फलंदाजी देखील पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळाली. 6 चेंडू नाबाद 16. संजय देसाई साहेब स्वतः संघमालक कुणाल स्पोर्ट्स संघाचे. कुणाल स्पोर्ट्स संघाने 3 पर्व या पीटीपीएल मध्ये आपला सहभाग नोंदवलाय. दुसऱ्या पर्वात कुणाल स्पोर्ट्स रनरअप राहिला होता. ही गोड आठवण त्यांच्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मंदुरकोळे प्रीमियर लीग पहिल्याच वर्षी हा संघ विजय राहिला होता आणि या डेबेवाडी प्रीमियर लीग पहिल्या वर्षी रनरअप राहिला होता. म्हणजेच काय तर सगळीकडे हा संघ क्रिकेटसाठी या चांगल्या खेळासाठी जाणला जातो. षटक क्रमांक 2
अक्षय षटक क्रमांक 2 साठी सज्ज झालेत. आपल्या चेंडू शॉट मूव्ह करण्याचा प्रयत्न अगदी शेवटच्या क्षणाला यस नो करत असताना एक धाव पूर्ण केली गेली आहे. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. बॉस यांना का 40+ चिता म्हणतात हे मात्र दाखवून दिलंय. या वयात देखील असं रनिंग बिटवीन द विकेट कौतुक करावं लागेल. आणि का कौतुक करू नये, कारण फलंदाजी काढताय संजय देसाई. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला अतिरिक्त उसळी पंचांकडे पाहत आहेत. पंच कळवत आहेत योग्य चेंडू. अगदी संजय देसाई 16 धावा केल्यात म्हणजेच काय तर 320 रुपये. एका धावेचे 20 रुपये, 320. प्रत्येक क्रिकेटमध्ये एका धावेला सोन्याचं मोल असतं. फुलटॉस चेंडू आडवा बॅटने खेळायचा होता. यावेळेला बॅट थोडीशी लवकर फिरली म्हणावी लागेल. ज्या प्रकारे या गतीची अपेक्षा केली होती ना, ती गती गोलंदाजाने काढून घेतली अक्षय. अगदी धावसंख्या स्थिरावते 18. धावसंख्या 18. टीम कुणाल स्पोर्ट्स विपक्षात पेद वॉरियर्स. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र बॅटच्या आतल्या बाजूला लागला. धावचीची संधी असेल. अगदी योग्यरित्या एक धाव पूर्ण केली जाईल संजय देसाई यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावफलकावर 19. 2 to go. यानंतर जर पाहिलं तर उपात्य सामना, त्यानंतर ग्रँड फिनाले महाअंतिम सोहळा 4थ्या पर्वाचा आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा रनअप मध्ये व्यत्यय आलाय. गोलंदाजाने थांबणं पसंत केलंय. मिस्टर PTPL 4थ्या पर्वामध्ये कोण ठरेल याची देखील सर्व प्रेक्षकांना उत्कंठा असेल. सीझन 1 रणजित जाधव, सीझन 2 राजेश कुराडे, सीझन 3 राजेश कुराडे. 4थ्या मध्ये कोण? पुढे टाकलेला चेंडू सरळ बॅटने स्टेट डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे. ज्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आपण पाहतोय. लॉंग ऑफ. एक धाव अंकित केली जाईल फलंदाज राहुल यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 20. 1 to go. चला प्लीज थोडस त्वरा करा. टीम वेद वॉरियर्स. समिश्र प्रकारचा चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड. हवेत खेळले क्षेत्ररक्षक आहेत. एकाती झेल घेण्याचा प्रयत्न संजय देसाई यांच्या बॅट मधून. सुरेख दर्जेदार पंच. होय, 4 धावांसाठी चेंडू जाईल सीमा पार. PTPL चौकार. अगदी गुगली टाकण्याचा प्रयत्न झाला अक्षय यांचा, परंतु चेंडूवर असलेली शेवटपर्यंत नजर संजय देसाई साहेबांची पाहायला मिळाली. संजय देसाई यांची धावसंख्या धावफलकावर 21. संघाची धावसंख्या कुणाल स्पोर्ट्स 24. आणि आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर आपल्या संपूर्ण पाटण टेनिस क्रिकेटची कमिटी, त्याचबरोबर मान्यवर कोपीदादा सूर्यवंशी साहेब मुकादम यांना पाहतोय. शिवाजी यादव बॉस. ज्या व्यक्तिमत्वाने आज पाटण टेनिस क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेलंय. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, त्याचबरोबरीने संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट संघटना. मुकादम यांनी प्रत्येक एका धावेसाठी 20 रुपये लावलेत. त्यांच्या अगदी डाव्या बाजूला पाहतोय आपण व्हॉइस ऑफ महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट किरण पांडुरंग मस्कर सर. धावा केल्यात 21. 21 दुने 2, 420 रुपये. 500, 700, 800, 1000 रुपये पर्यंत पण जाऊ शकतात. अर्धशतक ठोकावं लागेल. 24. अतुल. आपल्याकडे चेंडू होता. हुकण्याचा प्रयत्न बॅटच्या वरच्या भागाला लागलाय. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी PTPL चौकार. कुणाल स्पोर्ट्स 28 धावा. चला प्लीज त्वरा करा. थोडस वेळेचं बंधन असेल. सामन्याला थोडीशी गती द्या. जर 2 उपात्य सामने, एक महाअंतिम सोहळा PTPL चा आपल्या भेटीला येणार आहे. नक्कीच उत्कंठा असेल सर्वांना. पुढे टाकलेला चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला चेंडूला हवेत खेळलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग काऊ कॉर्नरच्या दरम्यान. 6 धावांसाठी RB डेव्हलपर PTPL षटकार. राहुल. आता मात्र संघाला आवश्यक धावगती जी हवी होती ती मात्र आपण पाहतोय. 34. आडव्या बॅटने खेळलेला फटका. चांगला टायमिंग पाहायला मिळाला. जिजा टायगर संघाचा कटआउट त्या दिशेला अगदी चेंडू गेला. बॅकफुटला जाऊन शॉट आर्म पुल केला. क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नर पाडतेश. अगदी एक धाव सहजरित्या अंकित केली जाईल. संघाची धावसंख्या या सिंगलच्या जोरावर
35. अद्याप जमेची बाब की कोणताही गडी बाद झाला नाही कुणाल स्पोर्ट्स. संजय देसाई ऑन स्ट्राईक. 21 धावा केल्यात. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेला बॅट ज्या वेगाने फिरली ना, चेंडू आणि बॅटचा जर संपर्क झाला असता तर काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. निर्धाव चेंडू 2 to go. यावेळेला पदालित्य सुरेख होतं परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. अगदी यष्टीरक्षकाकडे पाहत असताना संजय देसाई सांगतायत की मी ठोकू शकतो. एस्टनच्या मागे पाटणचं तुफान. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन. सुपला खेळलाय तर खरा. 2 शतक झेल घेण्याचा प्रयत्न. झेल बाद. संघ मालक संजय देसाई 21 धावांची चांगली खेळी करून मात्र बॅक टू द डगआउट. आणि या पप्पू पाटील मुकादम यांच्या माध्यमातून 21 धावांसाठी प्रत्येक धावेसाठी 2 म्हणजे 420 रुपये. आणि काय योगायोग पाहायला मिळतोय. 420 रुपये जीपे केले जातील. अगदी जर पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल पहा. संजय देसाई वय वर्ष 40+. का मला बॉस पाटण टेनिस क्रिकेटचा 40+चा चित्ता म्हणतात. अगदी शिट्ट्या टाळ्या वाजवून स्वागत केलं जात आहे. अप्रतिम, दर्जेदार, लाजवाब. 35ला 1. षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना गोलंदाज दुर्गेश शिंदे. क्रिकेटला वयाचं बंधन नसतं. एज इज अ जस्ट ऑफ नंबर. वय हा फक्त आकडा आहे. तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही कोणत्याही वयात खेळू शकता. इथे मात्र पहिला चेंडू खेळत असताना फलंदाजाच्या बॅट मधून कडक कडकडीत प्रहार. चेंडू सीमा पार. आरबी डेव्हलपर PTPL षटकार. अगदी दुर्गेश यांच्या पहिल्या चेंडूवर राहुल यांनी आक्रमण केलं. फ्लाइट दिलेला चेंडू पाहायला मिळाला. राहुल पाटील एक अनुभवी खेळाडू आहेत. बॅकफुटला जाऊन शॉट अंपोल पूल खेळलाय. सक्सेसफुल होईल का. गॅप मध्ये चेंडू जाईल सीमा पार. 1-2 बाउन्स ओव्हर द रोप. आस्वाद हॉटेल PTPL चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 45. अगदी या संघाची धाव मोठे मोठे फटके यायला लागले. कुणाल देसाई यांच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळते. का नसावी, कारण त्यांच्या नावाने संघ खेळतोय. संघाची धावसंख्या 45ला 1. 3.2 चेंडूंचा खेळ झालाय. चला प्लीज, आम्ही आपल्याला वारंवार विनंती करतोय थोडीशी सामन्याला गती द्या, कारण 2 सामने उपात्य फेरीचे. एक महाअंतिम सामना आपण पाहताय, आपण अनुभवताय. पाटण टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप, अर्थातच पाटण तालुका प्रीमियर लीग 2023-2024 चौथा पर्व. पुढे टाकलेला चेंडू लॉफ्ट करायचा होता परंतु डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला पदाधिकारी राहुल पाटील यांच्या बारमधून हवेत फटका. निर्जन स्थळी चेंडू पडेल. 1 धाव पूर्ण केले आणि एका धावेवर समाधान मानतील राहुल पाटील. संघाची धावसंख्या धाव फलकावर सिंगलच्या जोरावर 46. एक महत्वपूर्ण सूचना, दुर्गेश यावेळेला मात्र लेग स्पिन प्रकारचा चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता 46ला 1. पहिला उपात्य सामना समायरा फायटर्स विपक्ष MH50 फलटण. दुसरा उपात्य सामना SK वॉरियर्स विपक्ष कोयना सुपुत्र. आडव्या बॅटने खेळायचा होता. शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. या निर्धाव चेंडूने या डावाची सांगता होते. कुणाल स्पोर्ट्स पहिल्या डावाखेर 46. विजयासाठी लक्ष्य असेल टीम वेद वॉरियर्स 47 धावा. 47 रन्स टू विन इन 24 बॉल्स. टीम वेद वॉरियर्स.
नक्कीच आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. ज्या करंडकासाठी एकूण 12 संघ मालक, 12 आयकॉन, 12 चॉईस खेळाडू मात्र 4 दिवसीय या स्पर्धेमध्ये लढत असताना आपण ओम साई एमटीसीच्या माध्यमातून पाहतोय. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा असलेली ही आकर्षक सुबक दैदिप्यमान ट्रॉफी, आकर्षक करंडक. अगदी जर पाहिलं तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी दोन्ही बाजूला हे 2 करंडक आपण पाहतोय आणि हे विहंगम दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवर अगदी 12 संघ मालकांनी स्वप्न पाहिलं होतं की आपण हे ट्रॉफी हा करंडक आपल्या घरी यावा. त्यासाठी तब्बल 156 खेळाडू 4 दिवसीय स्पर्धेमध्ये लढले आणि तो करंडक नक्की कोणत्या संघ मालकाच्या घरी जाईल, कोणता करंडक उंचावेल, त्यासाठी जर पाहिलं तर 4 संघ आपल्याला मिळालेले आहेत. समायरा फायटर्स, MH50 फलटण, SK वॉरियर्स आणि कोयना सुपुत्र हे 4 संघ. आणि 4 संघ मालकांचा विचार करायचा गेला तर प्रामुख्याने राहुल दादा पेंढारकर साहेब, SK वॉरियर संघाचे सुनील आळेकर साहेब, समायरा फायटर संघाचे संघ मालक अमर पाटील साहेब आणि MH50 फलटण संघाचे संघ मालक सागर सुपोगडे साहेब आणि आबाजी सुपोगडे साहेब. 4 मध्ये कोणता कर्णधार, कोणता संघ मालक हा करंडक उंचावेल पाहावं लागेल. चला तर मी विनंती करेल संघ मालक आपण या. संघ मालक या. ये संघ मालक या. कोयना सुपुत्र आहे MH50 अजून 2 कुठे आहेत मग? अरे पण 2 ऑलरेडी या संघ मालक समायराच्या ओनर साठी थांबलोय. समायरा ओनर अमरदादा या व्यासपीठावरती या. अमरदादा प्लीज. मॅच तोपर्यंत चालू राहू देत. स्कोरर टेबल मॅच कडे लक्ष. पहिली सेमीफायनल खेळवली जाईल समायरा फायटर्स विपक्ष MH50. दुसरी सेमीफायनल खेळवली जाईल कोयना सुपुत्र विपक्ष SK. लक्षात घ्या. जाऊया मॅच कडे. मॅच कडे आपण जातोय.
धावसंख्या 10. संघाची धावसंख्या 11. 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल. संजय देसाई स्वतः संघ मालक. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी ऑर्कर प्रकारचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. कोणतीही धाव घेतली जाणार नाही. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाखेर बिनगडी बाद 11. पहिलं षटक काहीसं चांगलं पाहायला मिळालं. ज्या प्रकारे संजय देसाई यांनी पहिल्या डावात फलंदाजी केली त्यानंतर मात्र पहिलं षटक हातात असताना अवघ्या 11 धावा खर्च केल्या. चांगली सुरुवात. चला स्पीडअप घ्या प्लीज. मी विनंती करेल प्लीज स्पीडअप घ्या. अंपायर प्लीज चला थोडा स्पीडअप घ्या. चेंडू चला चला स्पीडअप घ्या. येस ओव्हर संपलेली आहे. प्लीज प्लीज थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. पहिल्या षटकाचा खेळ जरूर झालेला आहे. अकरा धावसंख्या 47 धावेचं आव्हान आहे. आज पहिली सेमीफायनल खेळली जाईल. समारा फायटर विपक्ष MS50, दुसरी कोयना विपक्ष SK अशी मॅच खेळली जाईल. सुशांत टोपले मी विनंती करेल स्कोरर. काल बरीच प्रशंसा सुशांतची झाली मात्र आजही तो आपल्यासोबत जॉईन होईल. 11. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना ओमकार. ओमकार पहिला चेंडू पुढे टाकलेला. हवेत खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत. एकाती जेल. वॉट अ कॅच. दिस इज अ कॅच ऑफ द टुर्नामेंट. अक्षरशः बल्ब काढलाय मालदनचा चिता. अक्षय बोत्रे. वॉट अ कॅच. मुंबई क्रिकेटच्या भाषेत बोलायचं गेलं किरण सर तर बल्ब काढलाय. एकाती कॅच अगदी सीमा रेषा लगत. वॉट अ कॅच. दिस इज अ कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणावं लागेल. आमच्या सोबत जोडले तर ज्यांचं नवी मुंबई प्रीमियर लीग पहिल्या दिवसात आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. ज्यांनी मस्करवाडी गावचं अर्थातच पाटण तालुक्याचं नाव नवी मुंबई क्रिकेटच्या पटलावर नोंद घेण्यास भाग पाडलंय. किरण मस्कर सर सुस्वागतम. बल्ब काढला. बरोबर मुंबईच्या भाषेमध्ये एखादी उंच उडी घेऊन जसं आपण बल्ब काढतो तसा बल्ब बाजूला काढला. म्हणून AB लकी या नावाने प्रसिद्ध आहे मालदनचा चिता. मालदन मध्ये बरेच चिते आहेत. नाही खरंच जंगल आहे बरेच चिते आहेत पण मैदानात पहिला तर हा चिता AB लकी. अतुल साबळे सध्या मैदानामध्ये ट्रॅव्हल झाला. अगदी वेगळ्या धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांचा अगदी कळवतात. योग्य चेंडू आहे. AB लकी मालदनचा चिता. चिता नावाचा उल्लेख झाला आणि बॉस यांनी देखील उल्लेख केलाय की आमच्याकडे देखील 40+ एक चिता आहे. संजय देसाई संघ मालक स्वतः क्षेत्ररक्षण करतायत आणि त्यांनी दाखवले आपल्या खेळातून. हाफ टॅकल चेंडू होता शरीरापासून दूर टाकलेला चेंडू. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. प्रतीक्षा होती की चौथ्या पर्वात कोणते 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. त्याची उत्तर मात्र आपल्याला प्राप्त झाले. ते 4 संघ मालक. ते 4 संघ. वेगवान चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट. बॅकवर्ड पॉइंट आहे त्याच्या. चकून चेंडू जाईल सीमा पार. आस्वाद हॉटेल PTPL चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 16. एक गडी बाद 16. लक्ष समोर सेट केलंय 47. वेद वॉरियर्स. नक्की आस्वाद हॉटेलचा हा अगदी बिर्याणी ज्या पद्धतीने मन मुराद आहे तशीच या मात्र चौकार जाताना आपण पाहिला. मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने होत आहे. फक्त एकच धाव. गेले 4 दिवस आस्वाद हॉटेलचं 3 दिवस बरेच आभार व्यक्त करावं लागेल कारण की ज्या पद्धतीने जेवणाची व्यवस्था दुपारची त्यांच्या माध्यमातून चविष्ट करण्यात आली मी म्हणेल.
हो सुरेख फटका यॉक होता खोदून काढलाय क्षेत्ररक्षक असेल त्याच्याकडून होते छोटीशी चुकी चूक झाली राहुल पाटील अगदी शांततेत पाहत आहेत त्यांच्याकडे हे कॅच होणं इम्पॉर्टंट होतं धावसंख्या आहे फक्त 18 5 चेंडूचा खेळ झाला एक चेंडू अजून बाकी असेल यावेळी देखील खेळून काढलाय अगदी आपण पाहिलं देपेष्टा कव्हर रिझनला चेंडू वेगाने जातोय जिथे येईल चौकार आणि या चौकाराने टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचूया अर्थातच 22 या आकड्यावरती चला थोडासा स्पीडअप घ्या 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 22 धावा येणारे 12 चेंडू आणि 25 धावेची गरज आहे 12 चेंडू 25 धावा 12 चेंडू 25 धावा अद्याप कुणाल स्पोर्ट्स सहजासहजी सामना सोडणार नाहीये कारण सामना जरी शेवटचा असेल परंतु या स्पर्धेमधून जाताना गोड आठवण घेऊन जाण्याचा त्यांचा मनसुबा असेल कारण ज्यावेळेला 5व्या पर्व ज्यावेळेला कुणाल स्पोर्ट्स येईल हा संघ त्यावेळेला मात्र नव्या उमेदीने नव्या ताकदीने येईल आणि पुनरागमन करण्यासाठी संजय देसाई साहेब जाणले जातात नक्कीच 12 चेंडू 25 धावा चला प्लीज थोडासा सामन्याला गती द्या टीम कुणाल स्पोर्ट्स षटक क्रमांक 2 सोहम यांचा पहिला चेंडू अगदी ऑफ ड्राइव्ह आपण पाहतोय गॅप मध्ये चेंडू खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे एक धाव पूर्ण केली जाईल सोहम अंडर 19 चा खेळाडू आपण पाहतोय अगदी कमी वयामध्ये आपल्या कौशल्याचं प्रदर्शन करत असताना पीटीपीएल 4थ्या पर्वामध्ये आपण पाहताय आपण अनुभवताय पाटण तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 हाफ टॅकल चेंडू होता बॅकफुटला जाऊन टॅप केलाय कव्हर आहे 38 सर्कलच्या आतमध्ये धावचीची संधी डायरेक्ट हिट आणि पंचांचा इशारा फलंदाज धाव बाद पाटणचा मॅक्सवेल संदीप बावडेकर यांचा देखील आगमन झालंय काल ज्या प्रकारची खेळी पाहिली ना संदीप बावडेकर मॅक्सवेल यांची त्यानंतर मात्र क्रिकेटमध्ये तुम्ही दुखापत असेल तुम्हाला तुमच्या पायाला लागलं असेल तुमच्या हाताला लागलं असेल परंतु जर तुमचं मन खंबीर असेल ना तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाऊन काहीही करू शकता अगदी म्हणून म्हटलं जातं जेव्हा मोठा मोठा योद्धा एखादा युद्ध हारतो तेव्हा विषय तुटलेल्या तलवारीचा नसतो तुटलेल्या जिद्दीचा असतो आणि आज आपण पाहिलं तर अर्थातच 14 जानेवारी आणि आठवण झाली पानीपत 14 जानेवारी 1761 ची जब हिंदुस्तान पे खतरा बड़ा था जब हिंदुस्तान पे खतरा बड़ा था तब पानीपत में भगवा गाड़े अकेला मराठा खड़ा था आणि हे खरं आहे प्रणाम त्या लाख वीरांना ज्यांनी छातीची ढाल केली मरण स्वीकारलं पण परकीयांना वाट नाही दिली प्रणाम आहे त्या सर्व वीर मराठ्यांना प्रणाम आहे आज खरंच आठवण झाली 14 जानेवारी पानिपत 14 जानेवारी 1761 ची खरंच आहे मराठा एकाकी पडला मराठी एकाकी पडला अडला पण तो नडला थेट भिडला असा मराठा जिथे विषय गंभीर असतो तिथे मराठा नेहमी खंबीर असतो ही जात आहे मराठ्यांची भविष्यामध्ये आपण पाहिलं नेहमी मिरचीचा ठेचा जेवणासोबत आपण खातो का आपल्याला माहिती आहे आयुष्यात ठेचा खाल्ल्याशिवाय आयुष्याला गोडी येत नाही जेवणात ठेचा खाल्ल्याशिवाय जेवणाला गोडी येत नाही हा असा आहे पश्चिम महाराष्ट्र आणि असा आहे हा मराठा नक्कीच अगदी योग्य उल्लेख केला तुम्ही आणि आपण जर पाहिलं तर पीटीपीएलचे करंडक त्या करंडकावर जर पाहिलं तर तुम्ही अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा आपण पाहतोय ज्या प्रतिमेकडे पाहून तुम्हाला लढण्याचं बळ मिळतं अशी प्रतिमा आणि आजचा दिवस देखील इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलाय सुरेख फटका निघून चाललाय कावखाना रिझनला 1 बाउन्स अगदी 4 धावेसाठी जाईल ही खासियत आहे पीटीपीएल ची पाटण तालुक्याची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 30 या आकड्यावरती तब्बल आपण पाहिलं तर 30 धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती सजली आहे
अगदी आपण पाहिलं अजूनही 6 चेंडू 17 धावेची गरज आहे. 6 चेंडू 17 धावा. पाटण तालुका प्रीमियर लीगच्या ट्रॉफी असेल किंवा सन्मान चिन्ह असेल, छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा असते, कारण की आतापर्यंतचा इतिहास राहिला ज्या स्पर्धेला छत्रपतींची प्रतिकृती असते ती स्पर्धा यशस्वी होते, हा आतापर्यंतचा इतिहास राहिला. म्हणून पाटण तालुका टेनिस क्रिकेटने ती संस्कृती मी म्हणेल पुढे जोपासले, पुढे नेली आहे की आपल्या स्पर्धेला ही नेहमी छत्रपतींच्या ट्रॉफीला एक प्रतिमा असते किंवा सन्मान चिन्हाला प्रतिमा असते. 6 चेंडू 17 धावेची गरज. समीकरण सध्या धावसंख्या 30, विकेट गेले 2 माघारी. चला थोडासा स्पीड अप प्लीज प्लीज. पहिली सेमीफायनल मजा येईल. समयरा फायटर मॅच 50. वाह, एक शेर आहे, दुसरा जखमी शेर आहे. वाह, मजा येईल. सुरेख यावेळी मात्र अगदी फटक्याला फ्लिक केलंय. अप्रतिम झेल. यावेळी मात्र आपण पाहिलं कुठे गावचा हा खेळाडू आहे गणेश, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, त्याने पकडले हा झेल. येस 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 येस. या मॅच नंतर मी विनंती करेल, उमेश होता यावेळी कॅच साठी. मी विनंती करेल आमचे लाईनमॅन आबा असतील अमर कदम आबा, मी विनंती करेल ही मॅच झाली की लगेच आपण पॉपिंग क्रीज बनवून घेणार आहोत, कारण की सेमीफायनल 2 आणि फायनल खेळवायचे सर्व लाईन. आणि मी विनंती करेल पूर्ण मोठी लाईन बाहेर पर्यंत खेचणार आहोत आपण, कारण की बॅट ड्रॅग केल्यानंतर ती दिसून येईल. 5 चेंडू 17. आज बरीच कामं उरकून आबा आपल्या सोबत जोडलेत. खूप महत्वाची कामं होती सकाळपासून त्यांना. आमचे सरपंच पप्या, मी विनंती करेल आपण देखील उपस्थित राहा. आता सर्व लाईनमॅन, सर्व आमचे व्हॉलेंटियर्स. येस, पप्याला स्क्रीनवरती दाखवलंय. हाय कर. येस, थँक्यू. सुरेख फटका ऑन दी थ्रो. क्षेत्ररक्षक आहे, पॉइंटला मागे बघतोय उलट्या दिशेने. 1 2 3 4. अप्रतिम. सारे ग म प. विकेटचं पतन. कैच. ए भाई ये वीडियो फेमस हो जाएगा भाई, रातों रात हिरो. मी नेहमी सांगतो ओम साई एमटीसीच्या स्क्रीनवर दिसा, युट्यूबला दिसा, पण सीसीटीव्हीत कधी नको. त्याचं कारण हे आज पहा चेंडू हातामध्ये. सा रे ग म प. अगदी पकडला चेंडू. अप्रतिम. एखाद्या सर्कस मध्ये ज्या पद्धतीने खेळ केला जातो तशा पद्धतीने हा चेंडू आपण पाहिला. गुरुत्वाकर्षण आहे, चेंडू खाली पडण्याचा प्रयत्न केला जातो पण तो अडवला. रिवर्स कॅच पहा. सुरेख. किरण यादव साबळेवाडीचा, जे हनुमान स्पोर्ट्स साबळेवाडी टीम मधून एक उत्कृष्ट गोलंदाज. पहिला पीटीपीएल मध्ये चांगली कामगिरी होती किरण यादवची, आणि हॅट्रिक विकेटच्या उंबरट्यामध्ये सध्या मात्र गोलंदाज राहुल पाटील बनपुरी गावचा. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर सुनील सागावकरला आज थांबवलं, ओपनिंगला नाही पाठवलं. सांगितलं थांब बाबा, आज बाकीच्यांना चान्स आफ्टर देन तेरी बारी. हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळून काढलाय. त्या अक्षयच असेल तो, कारण की तोच या गोष्टी करू शकतो. पहा एवढी घाई, एक धाव घेण्याआधीच बॅट चेंज करण्याचा त्याचा प्रयत्न. AK-47 हे खेळाडू अक्षय असेल. AK-47 सध्या आपण पाहिलं ज्या पद्धतीने चर्चेत आहे. ओ सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक शरीराने अडवण्याचा प्रयत्न मात्र अखेरीस निघून जातोय. चेंडू गॅदर केलाय 4 धावांसाठी. आता समीकरण आपण पाहूयात. तब्बल 2 चेंडू आणि 12 धावेची गरज. 2 चेंडू 2 षटकार हवेत. AK-47 लोड करून टोकली जाईल का? उचलला हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? पकडले फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये तुषार बापू होते. यावेळी मात्र बापूंनी पकडले अप्रतिम झेल. पहा अक्षय AK-47 सुधारलाय. अक्षयचा खेळ सुधारलाय, माफ करा अक्षय नाही, अक्षयचा खेळ सुधारलाय. चांगला खेळ सुधारलाय त्याचा. ज्या पद्धतीने चॅम्पियन ट्रॉफीला देखील लगातार 5 षटकार, कारण की अक्षय स्वतः सुधारण्यासाठी बरेच नवस केले देसाई साहेबांनी. त्याची बॅटिंग सुधारल्या. असा लाडका खेळाडू आहे आमचा.
AK-47 पहा देसाई साहेबांना दाखवलं जात आहे. हो सुरेख पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. वा चेंडू अडवला आणि अखेरीस कुणाल स्पोर्ट्सचा मात्र शेवट गोड होतोय आणि हा महत्व होता कारण ती महत्वाचा विजय होता. कुणाल या गोष्टीमुळे खूप खुश झालाय. कुणालला खूप आनंद भेटला आणि देसाई साहेबांची बॅटिंग आपण पाहिली. पहिली सेमीफायनल. दोन्ही कॅप्टन्स तयार राहा. आपण लगेच टॉस करूयात. या दोन्ही कॅप्टन्स या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल पाटील